पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेला अखेर अटक। शिरूरमधल्या गुणाड गावामधून मध्यरात्री बेड्या। आरोपी लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत। आरोपी दत्तात्रय गाडेची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी। आज दुपारी 2 वाजता पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता। मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी। पाकिस्तानी नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज। ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवरती बैठक। पक्ष मजबूती आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात चर्चा होणार। राज्याच्या अर्थसंकल्पामधील 43% निधीचाच वापर। गेल्या 5 वर्षातला खर्चाचा निचांक। लाडकी बहीण योजनेचा खर्चाला हातभार। मराठा योद्ध्यांचे दिल्लीमध्ये पुतळे उभारण्याची परवानगी द्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गृहमंत्री अमित शहा यांना पत्र। सरहद संस्था स्वखर्चानं पुतळे उभारणार असल्याची शिंदेंची माहिती। शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल। अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती। नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात। तुळजाभवानी मंदिर संस्थांचा तुगलकी कारभार। कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून नोकरीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये घेतले। 39 कर्मचाऱ्यांकडून 78 लाखांची सक्तीनं वसुली। शिमगोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा। कशेडी घाटातील दुसरी लेन होळीच्या आधी सुरू होणार। युद्ध पातळीवरती काम। मुंबई आणि कोकणामध्ये उन्हाचे चटके। उष्णतेच्या लाटेनं नागरिकांचे हाल। पुढच्या 3 महिन्यात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान सामूहिक कॉपी। 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये परीक्षा देताना तहसीलदारांनी पकडलं। ओहर जटवाडाच्या राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातला प्रकार। लग्नाळू जोडप्यांसाठी गुड न्यूज। जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरामध्ये 35,000 रुपये भरून प्री वेडिंग शूट करता येणार। पुरातत्व विभागानं उपलब्ध करून दिली संधी। नमस्कार, मी अमोल किनोळकर। आपण पाहता